पूर्ण गाव अंधारामध्ये. रात्रीचा काळोख, नागरिक हैराण, वीज वितरण कंपनीच्या झोपेमुळे वाडी पिसोळ अंधारात. आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनल. समस्या तुमची, बातमी आमची. आजच्या सदरात आपण एका गंभीर समस्येवर प्रकाश टाकणार आहोत, ज्यामुळे बागलाण तालुक्यातील एक संपूर्ण गावाचे जीवनमान विस्कळीत झाले. ही समस्या आहे सततचा विजेचा लपंडाव. बागलाण तालुक्यातील जायखेडा शहरानजीक असलेल्या वाडी पिसोळ गावातील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून सततच्या आणि अनियमित वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि घरातील कामे या सगळ्यांवर या वीज कपातीचा थेट परिणाम होत आहे. अनेक तास वीज नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि असंतोष निर्माण झाला आहे. वाडी पिसोळ गावातील नागरिकांनी जायखेडा येथील विद्युत वितरण कंपनीच्या अभियंत्याकडे या संदर्भात वारंवार तक्रारी नोंदवल्या आहेत, मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची ठोस सुधारणा झालेली नाही. नागरिकांच्या म्हणण्यानुसार कंपनी या गंभीर समस्येकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे, ज्यामुळे नागरिकांनी या कारभाराबद्दल तीव्र शोकांतिका व्यक्त केली आहे. या समस्येच्या संदर्भात अधिक माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते तथा वाडी पिसोळ गावचे माजी सरपंच दगाजी सोनवणे. आमच्या आदिवासी समाजाचे आराध्य दैवत भगवान डोंगरेदेव यांचं या वाडी पिसोळमध्ये आज दिमाखाने आगमन झालं, परंतु त्याचं स्वागत आम्हाला अंधारामध्ये करावं लागलं. कारण MSCB कडून आम्हाला कुठलाही प्रतिसाद आजपर्यंत मिळाला नाही. मागच्या 15 दिवसापासून आम्ही सबस्टेशनला जाऊन साहेबांना विनंती केली की साहेब, आमच्या या आदिवासी समाजामध्ये डोंगरेदेवांचं हा प्रत्येक गावामध्ये सण साजरा होतो, परंतु त्या गोष्टीकडे साहेबांनी अजिबात कुठलंही लक्ष दिलं नाही. आणि आता सुद्धा आम्ही साहेबांना फोनद्वारे कॉन्टॅक्ट करतो, परंतु साहेबांनी आम्हाला प्रतिसाद कुठलाही दिला नाही. याचा अर्थ या गावाकडे त्यांचं कुठलंही लक्ष नाही असं सिद्ध झालेलं आहे. आता आम्हाला म्हणजे आमच्या आराध्य दैवत यांचं आगमन सुद्धा होताना आम्ही अंधारात त्यांचं स्वागत केलं. ही मोठी शोकांतिका या आमच्या गावामध्ये दिसून आली. याचा आम्ही ग्रामस्थांद्वारे नाराजी व्यक्त करतो आणि कुठल्याही पद्धतीने साहेबांनी आम्हाला प्रतिसाद दिला नाही. ही मोठी शोकांतिका वाटते. जायखेडा वीज वितरण कंपनीने तात्काळ या समस्येकडे लक्ष देऊन वाडी पिसोळ गावातील नागरिकांना नियमित आणि अखंडित वीज पुरवठा कधी सुरू करायचा, हाच सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी मुख्य संपादक उमेश मोरेसह प्रतिनिधी परशुराम मायरे, वाडी पिसोळ, जायखेडा.